कारंजा मूर्तिजापूर सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना RRSM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपूर या कंपनीने खानापूर शिवारातील सर्वे नंबर 127 व 128 मधील ई क्लास जमिनीवर सर्व शासकीय नियम पायदळी तुडवून अवैध उत्खनन केल्याची तक्रार किरण क्षार व अंकुश कडू यांनी उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्याकडे केली। त्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला चौकशीचे आदेश दिले। त्यानंतर शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी प्रकरणातील चौकशी करण्यात आली। या संदर्भात हायवे अधिकाऱ्यांना देखील चौकशी करण्यास सांगितले आहे, परंतु ती चौकशी होण्यापूर्वी सोमवारी 10 फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर संबंधित कंत्राटदाराने उत्खनन बुजवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भात अंकुश कडू व किरण क्षार यांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। RRSM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपूर या कंपनीने कारंजा खेरडा चौपदरी रस्त्याचे काम सुरू असताना मौजे खानापूर सर्वे नंबर गट नंबर 127 व 128 मध्ये 100x100x3 या मापाप्रमाणे उत्खनन करण्याची परवानगी असताना परवानगीपेक्षा जास्त सीमांकन क्षेत्राच्या बाहेर अवैध उत्खनन केले आहे। 8 ते 10 वर्ष अगोदर कृषी विभागाने या उत्खननाच्या लगतच शेततळे केले होते। त्या शेततळ्यामधील उत्खननाची कोणतीही परवानगी नसताना शेततळ्यांमध्ये अवैध उत्खनन करून रात्रीच्या वेळेला मुरुम काढण्यात आला। याच शेततळ्याच्या काठावर निघालेला जुना मुरुम सुद्धा या कंपनीने नेला। मृदू व जलसंधारण विभाग वाशिम यांनी रेखांकन करून दिलेल्या जागेवर उत्खनन न करता दुसऱ्या जागेवर गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। मुरुमाचे उत्खनन करताना नियमानुसार व मुरुम काढताना शेततळ्याची परवानगी असताना तेथे शेततळे न करता उत्खनन करून त्या जागी खदानीचे स्वरूप देण्यात आले आहे। त्यामुळे खोदकाम केलेल्या जागी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे। या तक्रारीवर प्रशासन कोणती कारवाई करते या विषयाकडे जनतेचे लक्ष लागले आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।